नमस्कार. मी आहे डॉक्टर प्रीती. अनेक पुरुष एक असं रहस्य लपवून जगतात ज्याबद्दल ते आपल्या जिवलग मित्रालाही सांगू शकत नाहीत. आतल्या आत घुसमटत राहतात. पण आज ही घुसमट थांबणार आहे. कारण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर बोलण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. रात्रीचा तो क्षण जेव्हा सर्व काही उद्ध्वस्त होतं. फक्त काही सेकंदात. पार्टनरच्या डोळ्यांमधला तो रिकामेपणा, ती शांतता जी हजारो तक्रारी करून जाते आणि तुम्हाला असं वाटतं की जमीन दुभंगून आपण त्यात गडप व्हावं. पण ऐका, यात तुमची कोणतीही चूक नाहीये. तुमच्या शरीरात एक असा स्नायू आहे ज्याला आजपर्यंत कोणीही ट्रेन केलेलं नाही आणि तोच एक स्नायू संपूर्ण खेळ बिघडवत आहे. आज ते रहस्य उलगडणार आहे जे अनेकदा डॉक्टरही मोकळेपणाने सांगत नाहीत. विचार करा, जर तुमच्या गाडीचा ब्रेक अचानक निकामी झाला तर तुम्ही गाडी विकून टाकाल का? नाही ना. तुम्ही ब्रेक दुरुस्त कराल. मग स्वतःच्या शरीरासोबत हा न्याय का करत नाही? ज्याला तुम्ही आत्तापर्यंत तुमची कमजोरी समजत आला आहात ती मुळात कमजोरी आहेच नाही. ही फक्त एका स्नायूची गोष्ट आहे ज्याला आजपर्यंत कोणीही ट्रेन केलं नाही. तुमच्या शरीरात एक खास स्नायू असतो ज्याला पेल्विक फ्लोर म्हणतात. हाच स्नायू ठरवतो की तुम्ही किती वेळ टिकाल. जेव्हा हा स्नायू कमकुवत असतो तेव्हा शरीरावर कोणतंही नियंत्रण राहत नाही. अगदी ब्रेक नसलेल्या गाडीसारखं. तुमचा मेंदू आणि नसा एका सिस्टमसारखं काम करतात. जशी उत्तेजना एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाते, मेंदू लगेच एक सिग्नल पाठवतो आणि शरीर न थांबता तो सिग्नल मान्य करतं. हे यासाठी होत नाही की तुम्ही कमजोर आहात, तर यासाठी होतं की त्या सिग्नलला रोखण्याचं ट्रेनिंग तुम्हाला कधी मिळालंच नाही. अगदी तसंच जसं पहिल्यांदा सायकल चालवणारं मूल पडतं, पण रोजच्या सरावाने एक दिवस तो न विचार करता समतोल राखायला शिकतो. तुमच्या शरीरालाही फक्त त्याच सरावाची गरज आहे. कोणतंही औषध नाही, कोणतंही भोंडूबाबा नाही, फक्त योग्य तंत्र आणि थोडा संयम. आणि ते तंत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे. एक गोष्ट सांगा, जिममध्ये जाण्याची गरज नाही, कोणतंही महागडं औषध नाही, डॉक्टरांच्या क्लिनिक बाहेरची लांबलचक रांग नाही, आणि तरीही तो कंट्रोल परत येऊ शकतो जो तुम्हाला वाटलं होतं की कायमचा गेला आहे. कसं? एका अशा व्यायामामुळे जो तुम्ही आत्ता याच क्षणी या खुर्चीवर बसल्या बसल्या सुरू करू शकता. तुमच्या शरीरात एक स्नायू आहे, पेल्विक फ्लोर मसल. हाच तो स्नायू आहे जो ठरवतो की तुम्ही अंथरुणावर किती वेळ टिकाल. जेव्हा हा कमकुवत असतो तेव्हा शरीराचं काहीच चालत नाही, पण जेव्हा हा मजबूत असतो तेव्हा तुम्ही स्वतः ठरवता की कधी थांबायचं आहे. याला ओळखणं खूप सोपं आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लघवीला जाल तेव्हा ती मध्येच रोखण्याचा प्रयत्न करा. जो स्नायू त्यावेळी काम करतो तोच तुम्हाला ट्रेन करायचा आहे. बस त्याला वरच्या बाजूला ओढा, 5 सेकंद रोखून धरा, मग हळूहळू सोडून द्या. हीच ती कीगल एक्सरसाइज आहे. दिवसातून 3 वेळा, 10-10चे सेट. बस एवढंच पुरेसं आहे. तुम्ही ऑफिसमध्ये बसले असा, गाडी चालवत असा, जेवत असा, कोणी तुम्हाला पाहूही शकत नाही आणि तुम्ही आतून तुमच्या शरीराला बदलत असता. स्वतःला 3 आठवडे द्या, फक्त 3 आठवडे, आणि तुम्हाला स्वतःला जाणवेल की तो कंट्रोल, तो आत्मविश्वास हळूहळू परत येत आहे. आता ती पद्धत जी खरंच काम करते आणि जिच्याबद्दल 90% लोकांना माहितीच नाही. जसं तुम्हाला वाटेल की आता बस सर्व संपणार आहे, तिथेच थांबा, बाहेर काढा. ही कोणतीही हार नाहीये. या क्षणी खेळली जाणारी ही सर्वात स्मार्ट चाल आहे. एक लांब दीर्घ श्वास घ्या, पोटापर्यंत, फक्त छातीपर्यंत नाही. हा श्वास तुमच्या मेंदूला एक संकेत देतो की घाबरायची गरज नाही. आणि जशी उत्तेजना थोडी कमी होईल पुन्हा नव्याने सुरुवात करा. हे वारंवार करा. पहिल्या आठवड्यातच तुमचं शरीर ही भाषा समजायला लागेल. पण जर फक्त थांबण्याने काम होत नसेल तर स्क्वीज टेक्निक खऱ्या अर्थाने कामी येते. जेव्हा असं वाटेल की नियंत्रण सुटणार आहे तेव्हा आपल्या लिंगाच्या पुढच्या भागाला अंगठा आणि 2 बोटांनी घट्ट दाबा, 10 ते 15 सेकंद. बस एवढंच. उत्तेजना तिथेच थांबेल. सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल, पण हाच तो दबाव आहे जो तुमचा पूर्ण खेळ बिघडवतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही टेक्निक्सचा तुम्ही एकट्यानेही सराव करू शकता. हस्तमैथून करताना जेव्हा डिस्चार्ज होणार असेल तेव्हा थांबा, दाबा आणि मग पुन्हा सुरू करा. जेवढा जास्त तुम्ही या सराव कराल तेवढं तुमचं शरीर खऱ्या वेळी हा कंट्रोल लक्षात ठेवेल. ही कोणतीही जादू नाहीये. ही तुमच्या मेंदू आणि शरीरामधली एक नवी भाषा आहे. आणि एकदा का ही भाषा तुम्ही शिकलात तर अंथरुणावर तुम्ही तेच बनाल जे तुम्हाला नेहमी बनायचं होतं. अंथरुणावर जाण्यापूर्वीच डोक्यात एक भीती बसलेली असते, आजही तसंच तर नाही न होणार. आणि जसा हा विचार मनात आला, समजा खेळ संपला.
कारण तुमचा मेंदू तेच करतं जो तुमचा मेंदू विचार करतो. ही कोणतीही कल्पना नाही, हे विज्ञान आहे. जेव्हा मेंदू भीतीने भरलेला असतो तेव्हा नसा ताणल्या जातात, शरीर अलर्ट मोडवर येतं आणि जे तुम्हाला संथ करायचं असतं ते सर्व काही अधिक वेगाने होऊ लागतं. त्यामुळे सर्वात पहिलं काम आहे श्वास. जेव्हा तुम्ही त्या क्षणात असता तेव्हा एक लांब दीर्घ श्वास घ्या, पोटापर्यंत, मग हळूहळू सोडा. हा फक्त श्वास नाहीये, हा तुमच्या मेंदूला दिलेला एक संदेश आहे की सर्व काही ठीक आहे, कोणताही धोका नाही. छोटे आणि जलद श्वास शरीराला घाबरण्याचा सिग्नल देतात आणि शरीर लगेच प्रतिक्रिया देतं. पण जेव्हा श्वास खोल आणि दीर्घ असतो तेव्हा नसा शिथिल पडतात, मेंदू शांत होतो आणि तुमचा कंट्रोल परत येतो. याचा सराव करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे दीर्घ श्वास घ्या. हळूहळू याची सवय होईल आणि ती भीती जी तुम्हाला आतून तोडत होती ती आपोआप कमकुवत होईल. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या मनावर ताबा ठेवतो तोच अंथरुणावर जिंकतो. आता एक अशी गोष्ट ज्याकडे बहुतांशी लोक दुर्लक्ष करतात, आणि हेच दुर्लक्ष सर्वात महागात पडतं. तुम्ही कितीही व्यायाम करा, कितीही तंत्र वापरा, पण जर तुमच्या ताटातच विष असेल तर निकाल कधीही बदलणार नाही. रोजचं तेलकट, जंक फूड, मैदा हे सगळं तुमच्या नसांना आतून पोखरून काढतंय. टेस्टोस्टेरॉन घसरत चाललं आहे आणि तुम्हाला त्याचा पत्ताही नाहीये. याऐवजी अक्रोड खा, यामुळे नसांमधील ब्लड फ्लो वाढतो. केळी खा, हे शरीराला ते मिनरल्स देतं जे स्नायूंना नियंत्रणात ठेवतात. लसणाच्या 2 पाकळ्या रोज खा, या नसांना आतून स्वच्छ करतात. आणि डार्क चॉकलेट हे फक्त चवीसाठी नाही, तर हे तुमचा मूड आणि स्टॅमिना दोन्ही सांभाळतं. हे कोणताही जादुई उपाय नाही, हे विज्ञान आहे. पण खाणंपिणं सुधारल्यानंतरही एक गोष्ट बाकी राहते जी लोक सर्वात जास्त टाळतात, आणि ती आहे आपल्या पार्टनरसोबत मोकळेपणाने बोलणं. जी गोष्ट मनात दाबली जाते ती ओझं बनते, आणि तेच ओझं अंथरुणावर सर्वात आधी दिसून येतं. जेव्हा तुम्ही मोकळेपणाने बोलता, कोणत्याही लाजेशिवाय, कोणत्याही भीतीशिवाय, तेव्हा नात्यात एक विश्वास निर्माण होतो, आणि त्याच विश्वासात तो शांतपणा मिळतो जो कोणत्याही औषधाने मिळत नाही. परफॉर्मन्सचं दडपण आपोआप हलकं होतं जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेते. लक्षात ठेवा, शरीर आणि नातं दोन्ही एकत्रच बरे होतात. एकाला सोडून दुसरं कधीही पूर्ण होऊ शकत नाही. बघा, आज तुम्ही जे काही जाणून घेतलं आहे ते फक्त एखादं तंत्र नाहीये, हा तुमचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्याचा मार्ग आहे. शरीर बदलतं, सवयी बदलतात, गरज आहे ती फक्त त्या पहिल्या पावलाची. ते पाऊल आज उचला. जो पुरुष स्वतःची कमतरता स्वीकारून ती सुधारतो तोच खऱ्या अर्थाने ताकदवान असतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, अगदी अशाच साध्या, सोप्या आणि मजेशीर पद्धतीनं डॉक्टर उमेश मुंदडा नेहमी त्यांच्या पेशंट्सला या समस्या समजावून सांगत असतात. डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून रुग्णांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक्स आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे. ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात. मग शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे जर तुम्हाला प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घ्यायची गरज वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या क्लिनिकला भेट देऊ शकता. आता खाली कमेंटमध्ये सांगा, पुढचा विषय कोणता असावा. मनात जो काही प्रश्न असेल तो निस्संकोचपणे लिहा. इथे तुम्हाला कोणीही जज करत नाही. ही तुमची स्वतःची हक्काची जागा आहे. धन्यवाद. मी आहे डॉक्टर प्रीती. भेटूया पुढच्या भागात.